चला 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 बोला रोल. आज डीजीसीएने ज्या पद्धतीने या कंपनीवर कारवाई केलेली आहे याचा अर्थ घेऊन नवीन नियमानुसार एफआयआर हा दर्ज केला पाहिजे. कोणी व्यक्ती पोलीस स्टेशनला आली तर एफआयआर दर्ज केला पाहिजे असा नवीन कायदा असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे मरीन लाईनला त्यांनी तक्रार नोंद करायला गेले होते. ते म्हणले की आमच्या हद्दीमध्ये नाही म्हणून बारामतीला ते गेलेले आहेत. बारामतीमध्ये आज एफआयआर दर्ज करण्याचा प्रयत्न करतील. तो झाला तर ठीक, नाही झाला तर आम्ही त्या संदर्भामध्ये प्रखरतेने भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारचं आंदोलन करण्याच्या बाबतीत निर्णय घेऊ. ही वेळ येणार नाही. सदनामध्ये सुद्धा सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आता आमची बैठक आहे महाविकास आघाडीची. त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करून काय निर्णय घ्यायचे ठरवू. नाही, या जिथे घटना घडली तिथे एफआयआर दर्ज झाला पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे. म्हणून बारामतीला आज गेलेले आहेत. बारामतीमध्ये एफआयआर दर्ज झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आर पाटील स्वर्गवासी आर पाटलांनी ज्या पद्धतीने डान्स बार बंदीच्या संदर्भात कायदा केला, सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे की काही नियमावली केली होती. त्या नियमावलीच्या आडून काही लोक पळवाटा काढून तशा प्रकारचा परत डान्स बार चालू करता हे पनवेल वगैरे या परिसरामध्ये तक्रारीनुसार आलं होतं. त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आता त्याचं उत्तर मुख्यमंत्री गृहमंत्री देतील आणि कारवाई करतील अशी अपेक्षेने तर आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून तो विषय परत उचलून धरू. शिंदे साहेब, पण मुद्दा असा आहे की या डान्सबार प्रकरणी नवी मुंबई असेल किंवा पनवेल असेल, पोलिसांचं यामध्ये साठलोटा आहे. काही ठिकाणी पोलीस देखील या सर्व संदर्भात पैसे घेतात अशी माहिती समोर आलेली आहे आणि माध्यमांना देखील ते दबाव टाकतात की तुम्ही या बातम्या चालवू नका, हवं तर काहीतरी आपण सेटलमेंट करू, अशा प्रकारचे देखील. नाही, हे गंभीर बाब आहे. जर कायदा केला असेल आणि त्यातून सुद्धा शेवटी डान्स बार चालू ठेवणं किंवा बंद करणं याचा अधिकार गृह खात्याला आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी कारवाई करायला पाहिजे. जिथं कारवाई करत नसेल तिथं चौकशी झाली पाहिजे. जे कोणी दोषी असेल त्याच्यावर चौकशी करावी. मनोज जरांगे पाटलांनी असं म्हटलंय की 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीच्या बाबतीत माझ्या बाबतीत एक मुंबईत मंत्रालयात मोठा कट तयार करण्यात आला होता आणि सगळं स्किंग ऑपरेशन करण्यात आलंय. 15 दिवसात मी हा सगळा बाबतीत गोष्टी पुढे आणेन असं त्यांनी म्हटलं. जर असं होत असेल तर सार्वजनिक जीवनामध्ये एखादा नेता, लोकप्रिय नेता ज्यावेळेला आंदोलन करतो आणि त्या आंदोलन करताना त्यांनी न्याय मागण्यासाठी जेव्हा होतो त्याची भीती घेऊन जर अशा प्रकारचं कोण करत असेल, मला ह्याची माहिती नाही, पण ते जर करण्याचा प्रयत्न कोण करत असेल ते गंभीर बाब आहे. म्हणजे विरोधकांनी कोणी आवाजच उठवू नये अशा प्रकारसाठी, विरोधकांचा आवाजच दाबण्यासाठी वेगळ्या प्रकारचं षडयंत्र होत असेल तर त्याची चौकशी ते ज्यावेळेला सादर करतील पुरावे तेव्हा करून कारवाई करणं गरजेचं आहे. राज्य मुंबई महापालिकेच्या काल अर्थसंकल्प जाहीर झाला. 36,000 कोटीच्या एफडी तोडल्या जाऊ शकतात कारण का मुंबईच्या विकास कामांसाठी. कशा पद्धतीने तुम्ही बघताय, कारण का गेली अनेक वर्ष एफडीवरतीच बरेच कर्मचाऱ्यांचा पगार आणि सगळ्या गोष्टी होत्या. एफडी हा नुसत्या नवी मुंबईच्या नाही, महानगरपालिका जेवढ्या महाराष्ट्रातल्या तेवढ्या महानगरपालिकेच्या एफडी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या एफडी मोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सिडकोपासून अनेक ठिकाणी असा प्रकार झालेला आहे. अवास्तव कामं काढली. प्रशासक असताना ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामधल्या असल्या महानगरपालिकेमध्ये प्रमाणाच्या बाहेर ज्यावेळेला खर्च केला गेला त्याची चौकशी करावी अशी मागणी केली गेली आहे. आता सुद्धा आज सरकारच्या तिजोरी तर खाली झाली आहे, पण महानगरपालिकेच्या सुद्धा तिजोरी खाली करण्याचा प्रयत्न होतोय. हे महायुती सरकार आल्यापासून हे सातत्याने पाहायला मिळतंय. आता एफडी शिल्लक राहतील का नाही शंका आहे, ही वस्तुस्थिती आहे. सर, राज्य सरकार लव्ह जिहादच्या विरोधामध्ये कायदा आणण्याच्या तयारीमध्ये आहे. तसा ड्राफ्ट देखील विधी आणि न्याय विभागाकडे आहे. राज्य सरकार तयारी करते, मात्र दुसरीकडे काँग्रेसचे जे नेते आहेत, आमदार आहेत, ते याला विरोध करतात की तो कायदा आणण्याची काही गरज नाही. लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये कायदा येईल त्यावेळेला आम्ही सविस्तरपणे बोलू. शेवटी धर्मांतर किंवा बाकीच्या विषयासंदर्भात प्रत्येकाच्या भावना तीव्र असतात. त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करताना या कायद्यामध्ये काय त्रुटी किंवा जाणीवपूर्वक राजकारण होतं का ते बघून आपण त्याप्रमाणे निर्णय घेऊ. समर्थन कराल जर का तो चांगला नाही, कायदा कसा आणतायत कायदा त्याच्यावर बोलून मग बोलणार बरं आहे.